नाशिक देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर सभा स्थानिक स्वराज्य संस्थेतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ। महाराष्ट्र के मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पूजा करून आणि त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगर परिषदांच्या उमेदवारांची प्रचार सभा घेऊन त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचे महत्त्वाचे स्थान असून आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वरचा विकास करण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास घुले, इगतपुरी नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मधुमालती मेंढरे आणि दोन्ही नगरपालिकांच्या नगरसेवक पदासाठी भाजपतर्फे उमेदवारी करणाऱ्यांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। सभेला व्यासपीठावर त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांचे साधू महंत, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार, प्रचार प्रमुख माजी आमदार बाळासाहेब सानप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुंभमेळ्याच्या परंपरेमुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास आणि परंपरा दोन्ही गोष्टी बरोबर चालल्या पाहिजेत, या धोरणामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणारी विकास कामे नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहेत आणि कुंभानंतरही सर्व सुविधा कायमस्वरूपी लाभ भाविकांना आणि पर्यटकांना मिळणार आहे। शिवस्त कुंभमेळ्याचे आयोजन महंताद्वारे होणार असून प्रशासनाची भूमिका व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आहे। भाजपाच्या उमेदवारांना निवडणुकांमध्ये विजयी करण्याचे आवाहन केले। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी बोलताना कुंभमेळ्यामध्येही निसर्गाचा समतोल साधण्याची जबाबदारी आहे, तसेच विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही। नगरपालिकेच्या माध्यमातून कुंभमेळ्याची कामे होणार असल्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे महाजन म्हणाले। आखाड्याच्या महंतांच्या वतीने बोलताना स्वामी शंकरानंद महाराज म्हणाले की आगामी कुंभमेळा महत्त्वाचा असून तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले। माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असलेल्या कार्यांचा उल्लेख करून देश आणि राज्याच्या विकासासाठी देश आणि राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी भारतीय जनता पक्षाच्या देश आणि राज्यातील आतापर्यंतच्या कार्याचा उल्लेख करून कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी भाजप उमेदवाराला यशस्वी करण्याचे आवाहन केले। सारे विश्व का गौरव हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने पिछले 11 साल में जो हमको राजनीतिक कार्यकर्ताओं को संस्कारित किया है कि देश में जब उन्होंने जो भी कारोबार किया है एक नई दिशा दी है। हमारी जो विरासत है, जो परंपरा है, उसको उजागर करने का काम उन्होंने बहुत बड़ी मात्रा में किया है। पिछले 11 साल में हमने देखा है कि राम मंदिर की तरफ उन्होंने बहुत अच्छी तरह ध्यान दिया। केदारनाथ के यहाँ हमारे पूजनीय शंकराचार्य उनके पुण्य भूमि का, उनके समाधि का जो जीर्णोद्धार किया वो हमने देखा। काशी विश्वेश्वर का पुनर्निर्माण हमने देखा, उसका जो कॉरिडोर बनाया है, उज्जैन का देखा है। देश में जितने भी तीर्थ स्थल है और तीर्थ पर्यटन के जो स्थान है उसके ऊपर ज़्यादा ध्यान दिया है। उसके लिए देश के पूरे रास्ते, पूरे रेलवे की सुविधा, पूरे हवाई यान की सुविधा, वो पूरी तरह से उन्होंने ध्यान दिया है। अभी जो माहौल चल रहा है ये देखा हमने लोकसभा के चुनाव होने के बाद में, जब महाराष्ट्र में जो चुनाव हुए असेंबली के, उसमें जो यश हमें मिला वो मोदी जी और देवेंद्र फडणवीस जी की जो हमारी विकास की रफ्तार है, उन्होंने उसके लिए जनता ने हमको इतने भारी बहुमत से जिता के दिया। महाराष्ट्र के बाद में जो भी चुनाव हुआ, फिर अभी बिहार का चुनाव हमने देखा, बिहार में हमको बहुत विजय बहुत बड़ी मात्रा में हासिल हमने की है भाजपा और मित्र दलों ने। और अभी जो महाराष्ट्र में माहौल बनने जा रहा है वो स्थानिक स्वराज्य संस्थाएं का जो चुनाव है उसके चुनाव होने जा रहे हैं। और उसके लिए माननीय मुख्यमंत्री जी हमारे राज्य में जो प्रवास कर रहे हैं, उसकी जो शुरुआत थी, उसका जो प्रारंभ था, आज त्र्यंबकेश्वर कुंभ नगरी से हुआ है। त्र्यंबकेश्वर नगर पालिका का चुनाव जब होने जा रहा है और जिले के जो चुनाव हो रहा है, तो ये चुनाव को हम पार्टी सिर्फ नज़दीक के कुछ देखते नहीं है, पार्टी हमेशा आगे की ज़्यादा सोचती है। पार्टी और सरकार आगे 25 साल में हम कौन सी दिशा में जाने वाले हैं, हम आज़ादी की जब शताब्दी मनाएंगे, जब हमारे शहर कैसे होंगे, हमारा इंफ्रास्ट्रक्चर कैसा होगा, हमारा समाज कैसा होगा, हमारी राजनीति कैसी होगी, ये सोचकर आजकल के चुनाव में हम सहभागी होते हैं। इसलिए ये चुनाव में ध्यान देते हुए आने वाला कुंभ को हमने ध्यान में रखा है। और पिछले
प्रयाग के कुंभ का अनुभव ध्यान में लेते हुए वहां जितनी भक्तगणों की भीड़ हुई थी उससे 5 गुना ज्यादा भीड़ नासिक और त्र्यंबक के कुंभ मेले में देखने को मिलेगी, ऐसा हमारा अनुमान है। इसलिए उसके लिए जितनी अच्छी सुविधा हो, इसके लिए कार्यक्षम लोक प्रतिनिधि हो, कार्यक्रम प्रशासन हो, इसके लिए मुख्यमंत्री जी ने ज्यादा तौर पर ध्यान दिया है। और नासिक जिले के पूरे नगर पालिका चुनाव और त्र्यंबक का नगर पालिका चुनाव, इसका प्रारंभ सभाओं का, प्रचार सभाओं का उन्होंने आज त्र्यंबकेश्वर से किया है। और हमको पूरा विश्वास है कि इस सभा की वजह से नासिक जिले में जितने भी हमारे भाजपा, एनडीए के और मित्र दल के नगराध्यक्ष के जो उम्मीदवार है वो सब यशस्वी होंगे और आगे का जो विकास का चित्र है, आत्मनिर्भर भारत और विकसित भारत के लिए हमारे महाराष्ट्र का जो योगदान होगा वो बहुत अच्छा होगा। इसीलिए हम चुनाव में सामने जा रहे हैं। और मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और यहाँ के जो कुंभ मेला मंत्री है गिरीश जी महाजन, वो खास तौर पर इस चुनाव के लिए ध्यान दे रहे हैं। लोगों का विश्वास हासिल हुआ है और विकास की दिशा में महाराष्ट्र में जो योगदान हमारा नासिक का कुंभ का होगा यह और बड़ी मात्रा में होगा। इससे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही कुंभनगरी आहे आणि दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असतो आणि दर 5 वर्षांनी इलेक्शन होत असतं। नाशिकचं महापालिका आहे, त्र्यंबकेश्वरची नगरपालिका आहे। त्र्यंबकेश्वरची नगरपालिका ही 2.5 वर्ष जुनी आहे आणि इकडे कुंभमेळ्याची जी परंपरा आहे, ह्या भागामध्ये 10 आखाडे आहे आणि नाशिकला 3 आखाडे आहे। आणि कुंभाच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून, मोदी साहेबांच्या मदतीने प्रचंड अशी निधी या नाशिक नगरी आणि नाशिक जिल्ह्याला आणि त्र्यंबकेश्वरला दिलेली आहे। त्याचे कामही सुरू झालेले आहे। मागच्या वेळेचा जो कुंभमेळा होता त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 शेवटपर्यंत 4 कोटी नागरिक आले होते नाशिक आणि इकडे, परंतु आता यावेळेस एक 25-30 कोटी भाविक येण्याची नक्की शक्यता आहे। त्याचं नियोजन आमचे जे मंत्री आहे, कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधी असेल किंवा आमचे सगळे कार्यकर्ते असेल यांच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु आता त्र्यंबकेश्वरची निवडणूक आहे। निवडणुकीच्या सभेच्या माध्यमातून आणि त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन करून महाराष्ट्राच्या सगळ्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचं नारळ फडणवीस साहेबांच्या हस्ते आज इथं फुटलं, सभा झाली आणि त्या पुढच्या सभेला इथं गेलेले आहे। परंतु त्यांनी जे काही सभेमध्ये सांगितलं ते काम त्यांनी अगोदरच सुरू केलेलं आहे आणि ही निवडणूक ही काही कोणाच्यावर टीका करण्याची किंवा काही नाही, ही विकासाची निवडणूक आहे। कुंभाचं नियोजन चांगलं करायचं आहे। आमच्या राज्यात, केंद्रात सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून आम्हाला इथं जास्तीत जास्त निधी आणायची आहे, चांगलं काम करायचं आहे, भाविकांना सुविधा देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ महाजन आणि इथं होणारे अध्यक्ष असतील, लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील यांच्याकडनं आपल्याला करायचं आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।